उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 13 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅली नाशिक येथे संपन्न होत असून या ठिकाणी शांतता रॅलीचा समारोप देखील होत आहे। यासाठी नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज बांधव नाशिक शहरामध्ये दाखल होत आहे। दरम्यान येवला तालुक्यातून 100हून अधिक गाड्यांच्या माध्यमातून हजारो मराठा युवक नाशिकच्या दिशेने रवाना झाले असून शासनाने आता तरी मराठा आरक्षण द्यावे, नाहीतर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी यावेळी दिलाय। दरम्यान या रॅलीला येवल्याहून रवाना करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे हे देखील उपस्थित होते। नाशिक येथे माननीय जरांगे दादा यांची ही जी रॅली आहे तिचा समारोप या निमित्ताने या नाशिक जिल्ह्यामध्ये होत आहे। एकंदरच सर्व महाराष्ट्रभर या रॅलीच्या माध्यमातून मराठा समाज हा एक संघ असल्याचं सर्वांना दाखवून देण्याचं काम या रॅलीने केलेलं आहे। मग तो सत्ताधारी असो का विरोधी असो, सर्वांना एक लक्षात आलेलं आहे की जरांगे पाटील ठरवतील तेच या महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या घडणार आहे आणि मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण हे द्यावं लागेल। अगोदर आरक्षण द्या, नंतर त्या ओबीसीचं काय टक्केवारी वाढवायची ती केंद्रात वाढवा, परंतु अगोदर ओबीसी मधनं आरक्षण जाहीर करा। ही जरांगे पाटलांच्या दृष्टिकोनात असलेली मागणी ही फार महत्वाची आहे आणि ते घेतल्याशिवाय हा मराठा समाज गप्प बसणार नाही, अन्यथा याचे राजकीय परिणाम निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी भोगावे लागतील। एवढंच या निमित्ताने हजारो गाड्या या मतदारसंघामधनं निघालेल्या आहेत। ही तर येवल्याची सुरुवात आहे। प्रत्येक रस्त्यावरनं या गाड्या वाढत जाणार आहे आणि मतदारसंघ सोडताना हजाराच्या वरती गाड्या या आपल्याला या ठिकाणावरनं गेलेल्या दिसतात। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिक रोड मध्ये येऊन रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली। या खड्ड्यांचा पंचनामा थेट न्यायालयातच होणार आहे। शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। जेल रोड परिसरात तर रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे। संपूर्ण शहरातीलच रस्त्यांच्या दुरवस्थेला महापालिकेचा नगर विकास विभागाला जबाबदार धरून पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। या याचिकेवर येत्या 16 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। त्यावेळी खड्ड्यांसंदर्भात वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्यांची कात्रणेत सादर केली जाणार आहे। त्यासाठी पाटील शहरभर फिरत आहेत। सोमवारी ते नाशिक रोड भागात आले। उपनगर नाक्यापासून त्यांनी रस्त्यांवरील खड्डे बघायला सुरुवात केली। कॅनल रोड मार्गे त्यांनी पाण्याची टाकी, भीमनगर, प्रेसच्या बाजूचा रस्ता बघितला। त्यावेळी त्यांना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडलाय। खड्डे बघून संतापही व्यक्त केला। या साऱ्याच खड्ड्यांचा पंचनामा आता न्यायालयात केला जाणार आहे। मोहम्मद शाह उपनगर मध्ये इथं आम्ही 40 वर्षापासून राहतो। मागील आणि इथं टाकता आणि वायपर बाबार पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्याचे खड्डे झाले। लोकांना चालण्यास त्रास होतो पावसामध्ये आणि इथं काही सोय नाही। पहिलेपासून लई 6-8 वर्षापासून एकदम इथं ऑटोतंतीचे खड्डे जे आहे आतून हाल होते नागरिकांचे, त्याची नगरपालिकेकडून काही दक्ष घेतली जात नाही। वारंवार कंप्लेंट करून सुद्धा कोणी पाहायला येत नाही। दशरथ साहेब होते तेव्हा इथं काम होतं, सगळीकडे नाशिकमध्ये सुसज्ज वातावरण होतं, पण आता परत त्यांची आम्हाला गरज भासते। परत इथं काम व्हायला पाहिजे। पालिका रोड, जे रोड हा रस्ता आहे याचं काम 1.5 वर्ष झालं चालू होतं, परंतु आहे ना या खड्डे एवढे झालेत की हिसाबाच्या बाहेर। नगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं नाही, काही नाही। तेव्हापासून दर दिवस पावसाळ्यामध्ये ऍक्सिडेंट होता, सर्व काही होतं इथं आणि कोणी लक्ष देत नाही, काही नाही। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यातील विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे सर्वत्र मानलं जात असताना ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे दिवाळीनंतरच होईल अशी खात्रीलायक माहिती हाती आली आहे। नियमानुसार नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणार आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात आचारसंहिता प्रचाराचा धुराळा कशासाठी असा प्रश्न विचारला जात असून त्यामुळेच दिवाळीनंतर निवडणूक घेण्यावर निवडणूक आयोग विचार करू शकतो असं सूत्रांनी सांगितलंय। नवीन विधानसभेचे पहिले अधिवेशन ज्या दिवशी होते त्या दिवसापासून 5 वर्ष ती विधानसभा अस्तित्वात असते। 2019 मधील निवडणुकीनंतर राज्यामध्ये नाट्यपूर्ण राजकीय घडामोडी घडलेल्या दिसून आल्या होत्या। जागर जनस्थानसाठी प्रतीक पुरेकर, मुंबई। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामे गत 5 वर्षात मार्गी लागली आहेत। निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आमदार राहुल ढिकले यांनी प्राधान्य दिले। याच अनुषंगाने पूर्व विधानसभा मतदारसंघात सामाजिक सभागृह, अभ्यासिका, डांबरी रस्ते, सभामंडप अशा एक ना अनेक विकास कामे करताना लहान मुलांसाठी गार्डन विकसित करण्याच्या कामासाठी विशेष लक्ष दिलंय। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील हिरावाडीच्या बाप्पा सीताराम कॉलनी इथे गार्डन सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल ढिकले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलाय। माजी नगरसेविका प्रियांका माने, पूनम मोगरे, अशोक पाटील, शंतनू शिंदे उपस्थित होते। या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय। 842 कोटीचं आपण हॉस्पिटल, जे 600 बेडेड हॉस्पिटल आहे आणि 100 पोस्ट ग्रॅज्युएशनचे मुलं आपल्या इथं एम्सच्या धर्तीवर, ऑल इंडिया मेडिकल सायन्स जी दिल्लीतली संस्था आहे त्याच्या धर्तीवर इथं त्या रुग्णालयात कामकाज चालेल। नाशिकच्या माणसाला कोणालाही मुंबईला जायची गरज पडणार नाही, कारण कुपर, नानावटी किंवा केईएम हॉस्पिटल जे आहे त्या धर्तीवर इथे सरकारी रुग्णालय, इथं सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील असं आपलं मसूला हॉस्पिटल 842 कोटी रुपये त्याच्यासाठी मंजूर झाले। त्याच्यानंतर पेट्रोलला आपण 44 कोटी रुपयाचं पूर्ण पेट्रोल कॉन्क्रिटीकरण करतो आहोत। अभ्यासिका जवळपास 7-8 बांधलेत, बौद्ध विहार जवळपास 6-1 बांधलेत आणि त्याच्यामुळे आपलं मंदिरं सोडून पण आपण बाकीच्या गोष्टी करत असतो, परंतु मंदिरं हे अर्धवट बांधलेले पडणं हे आपल्यासाठी, आपल्या धर्मासाठी माझ्या मनाला ते पटत नाही। म्हणून मी ते मंदिरं वेळ पडली तर स्वतःच्या खिशातून का होईना पण ते पूर्ण करून दिले। कारण तुम्ही आजूबाजूला कुठेही शहरात फिरले तर तुम्हाला मंदिरं दिसतील अर्धवट, पण नाशिक पूर्वमध्ये तुम्हाला मंदिर दिसणार नाही आणि असलं तर मला सांगा, मी ते पूर्ण करून देईल। आणि त्याच्यामुळे आपण फक्त धर्म बोलतो, पण राजकारण करत असताना समाजकारण आणि समाजकारण करत असताना धर्मकारण हे तुमच्या हातून जेव्हा होतं तेव्हा त्या तुमच्या कामाला कुठेतरी पूर्णत्व मिळतं। कारण जेव्हा माझी आमदारकी संपेल तेव्हा मी मागे वळून जर बघितलं आणि मी विचार केला मी काय केलं तर मला एक समाधान राहील की मी विकास कामांबरोबर धर्माचं काम पण केलंय आणि देवाचं कार्य करून हे स्वतः पुण्य कमवलं आणि ज्यांनी ते काम चालू केलं होतं त्यांच्या माध्यमातून कमवलं। आणि त्याच्यामुळे आजही तुमच्या माध्यमातून माझ्या हातून मंदिराचं काम होतंय। मी जरी करत असलो पुण्य तुम्हालाही मिळणार आहे। मिळालेला होता त्या काळामध्ये जो निधी इतर आरोग्य सेवेला जात होता त्यावेळेस त्यांनी मग गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये गेल्या 5 वर्षाची भरी काढून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही बघतो। सोशल मीडियावर बघत असाल, पेपरच्या माध्यमातून बघाल, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत असाल, एक शहरामध्ये सर्वात मोठं हा मतदारसंघ आहे। आपण बघत असाल मखमलाबाद पासून सुरू होतो तर नाशिक रोडच्या रेल्वे ब्रिज पर्यंत हा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये शेकडो कॉलन्या असतील, शेकडो नगरं असतील, मग प्रत्येकाची वेगवेगळी समस्या असतील। त्या भागामध्ये मंदिरांची काही नागरिक आता मध्यंतरी एक लोटा जल आणि सारी समस्या का हल आणि म्हणून प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखातून जे वाणीतून या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं आणि मग त्या ठिकाणी माता भगिनींची मागणी राहायची। त्या ठिकाणी आदरणीय राहुल भाऊ त्या ठिकाणी अनेक मंदिरं त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये उभं राहिली। आम्ही जिथे जातो तिथं त्यांनी नागरिकांनी शब्द टाकायचा आणि त्यांनी तो काम पूर्ण करायचं। नुसतं शब्द देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नाही तर ते नागरिकांचं काम सुद्धा पूर्ण केलं पाहिजे। सभागृह असतील आपल्या ह्या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून आता ह्या गेल्या 1-2 महिन्यापासून त्यांचा वेळ पूर्ण असेल तर तो उद्घाटन आणि भूमिपूजनातच आहे। आपण बघत असाल हिरावडीमध्ये सुद्धा आमच्या जोशी कॉलनी आहे, हिरावडीतले 2 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम सुरू आहे।
सिद्धेश्वर नगरला गेलो तर 80-90 लाख रुपयाचे अभ्यासिकेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. गोपाळनगरला गेलो तर 80-90 लाख रुपयाचं सभागृह, त्या ठिकाणी नागरिकांनी 20-25 लाख रुपये दिले. त्या ठिकाणी भाऊंनी सांगितलं किती पैसे कमी पडतात एवढं बघा, ज्या नाही त्या मग 70 ते 80 लाख रुपयाचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होतं. दिली की आम्हाला गार्डन मध्ये खूप विविध गोष्टी पाहिजे, त्या मागण्या नक्की राहुल भाऊ पूर्ण करणार आहे. जसं आता आपण भूमिपूजन केलं तसंच खेळण्यांच्या पण आपण काही गोष्टी असेल त्या पण पूर्ण होईलच. राहुल भाऊंनी अनेक आपल्या प्रभाग 3 मध्ये सर्वात मोठा निधी त्यांनी उपस्थित करून दिलेला आहे. आम्ही गेल्या किती दिवसापासून वेगवेगळ्या विविध कॉलनीमध्ये आम्ही भूमिपूजन करतोच आहे. मी राहुल भाऊंना असे शुभेच्छा देते व त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या साथ द्यावं एवढीच सांगते. आणि या प्रसंगी प्रफुल्ल पाटील, रिकब राठोड, रवी पटेल, संदीप कानडे, मयूर पाटील, प्रणव पटेल, रवी वेलानी, गोसावी दादा आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिकच्या वडाळा गावातील विविध समस्यांबाबत नाशिक महानगरपालिकेवर नागरिकांच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढण्यात आला होता. संतापलेल्या मोर्चेकऱ्यांनी नाशिक महानगरपालिकेसमोर रास्ता रोको करत अधिकाऱ्यांचा निषेध केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून वडाळा गावामध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात पसरली आहे. अनेक नागरिक या ठिकाणी आजारी पडले असून स्वच्छतेबाबत नाशिक महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून देखील स्वच्छता होत नाहीये. तसेच दूषित पाणी पुरवठा, खड्डेमय रस्ते यामुळे या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळे आज नाशिकच्या ईदगाह मैदानावरून नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला देखील सामील झाल्या होत्या, तर हजारोंच्या संख्येने वडाळा गावकरी मोर्चामध्ये सहभागी झाले. या भागामध्ये पाणी, रस्ते, लाईट या समस्या मोठ्या प्रमाणावर असून येणाऱ्या 4 दिवसात सदर समस्या सोडवण्याचं आश्वासन महानगरपालिकेनं दिलं असल्याचं आमदार फरांदे यांनी सांगितलंय. नाशिक महानगरपालिकेवरती एक मोठा मोर्चा आला होता आणि त्या भागातील पाण्याचा पुरवठा असेल, रस्ते असतील, लाईट असतील, ह्या विविध समस्यांच्या बाबतीमध्ये हा मोर्चा आला होता. नाशिक महानगरपालिकेचे म्हणजे आमचे इरफान भाई असतील, इम्तियाज भाई असतील, ह्या सगळ्यांनी ह्या विषयाच्या बाबतीमध्ये हा मोर्चा काढलेला होता. नाशिक महानगरपालिकेतील पाण्याचा पुरवठा असेल किंवा लाईटचा जो प्रश्न असेल ह्या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये सोडवला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडनं आम्ही घेतलं आणि विविध प्रश्नावरती सखोल अशी चर्चा झाली. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, नाशिक. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, 2रा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे
आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm 20 mm आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अडचणी जीवनाचा एक भाग आहे. त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. या मौल्यवान दिवशी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुमच्या यशाला सीमा राहू दे आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. नाशिक पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार ॲडव्होकेट श्री राहुल उत्तमराव ढिकले यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक नाशिक रोड विभाग प्रमुख शांताराम घंटे, संतोष क्षीरसागर, गिरीश जगताप. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. रेल्वे प्रशासनाच्या वतीनं प्रवाशांच्या हितार्थ वारंवार उद्घोषणा करण्यात येतात की चालत्या गाडीतून उतरू नये, चढू नये अथवा गाडीच्या पायदानावर प्रवास करू नये. असं करणं धोकादायक आहे. मात्र अनेक प्रवासी या सूचनेकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात. हाच त्यांचा दुर्लक्षपणा एक दिवस त्यांच्या जीवावर बेततो. अशीच घटना अकोला रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी घडली आहे. अकोला रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विनोद जटाले यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एका प्रवाशाचे प्राण वाचले. तर विनोद जटाले या प्रवाशाकरिता देवदूत बनूनच आले असावे असं चित्र यावेळी दिसून आलंय. ही घटना सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सकाळी 4:45 वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की अकोला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर नागपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे गाडी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 4:45 वाजेच्या सुमारास अकोला रेल्वे स्थानकावर दाखल झाली. गाडीतील प्रवासी बाळकृष्ण इंगळे हा पुण्यावरून अकोला येथे आल्यानंतर चालत्या गाडीतून उतरत असताना त्यावेळी त्या प्रवाशाचा पाय निसटला आणि तो चालत्या गाडीखाली कोसळणार एवढ्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विनोद जटाले यांनी मोठ्या चपळतेने झेप घेऊन त्या प्रवाशास बाहेर खेचून काढले. त्यामुळे प्रवासी बाळकृष्ण इंगळे हे बालंबाल बचावलेत. RPFचे जवान विनोद जटाले यांनी दाखवलेल्या धाडसी कार्याचं मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून कौतुकाचा वर्षाव सर्वदूर होत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतीक कुरेकर, अकोला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहामध्ये राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या मुख्य दिवशी रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. पहिल्या सत्रात कृषी उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकांचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया, कोकणामध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे श्री संजय यादवराव, शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष श्री विलास शिंदे, त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक श्री शशिकांत जाधव आणि प्रगतिशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते.
त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली। या प्रसंगी शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळामध्ये 300 उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगितलंय। अगदी छोट्या छोट्या स्किल पासून मोठमोठे उद्योजक तयार करण्यात आपण पुढाकार घेतल्याचं सांगितलंय। राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय योजनांची माहिती देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्तीय सल्लागार डॉक्टर गिरीश जाखोटे यांनी उद्योजक जडणघडण आणि उद्योजकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी आणि त्यावर मार्गदर्शन केलंय। प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी शेती संबंधीच्या अडचणी आणि शेती हे एक इंडस्ट्री असून त्याची योग्य अशी निगा राखून कुशल नियोजनाने त्यावर मार्ग काढावा असं सांगितलंय। शेतीमधील रोजगार आणि रोजगाराभिमुख संधी एक द्राक्ष पीक वर्षभर देते। सरकारने योग्य त्या सवलती देऊन शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असल्याचं दाखवून दिलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। जगभरात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलासजी शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतशील शेतकरी निर्माण केल्याचं सांगून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही झपाट्याने बदलत असल्याचं सांगितलंय। सह्याद्री फार्म्सचा आर्थिक अहवाल सादर करून त्यांनी सूक्ष्म नियोजन, आर्थिक नियोजन, सामूहिक प्रयत्न कारणीभूत ठरल्याचं सांगितलंय। संजयजी यादवराव यांनी कोकणातील उत्पन्न आणि खर्च याविषयी सांगताना कोकणातील परिस्थितीचं वर्णन केलंय। कोकण विभागासाठी निवडलेल्या शेतकरी प्रगतीसाठी 10 योजनांची माहिती त्यांनी दिली आहे। मराठा समाजाची साखळी तयार करून आपल्या जमिनींचा वापर करावा की नाही की विकावी असं आवाहन त्यांनी केलंय। या अधिवेशनामध्ये छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबाद त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांतून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे यांनी दिली आहे। नाना बच्छाव, योगेश नाणकर पाटील आणि राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके, अशोक दुधारे सर, अशोक कदम, संजय फडोळ, राजाभाऊ जाधव, दीपक पाटील, रमेश खापरे, अनिल आहेर, सागर बागुल, सागर कातड, अण्णा पिंपळे, विलास गडाख, गौरव गाजरे, वैभव वडजे, स्वातीताई जाधव, शोभाताई सोनवणे, ॲडव्होकेट स्वप्नाताई राऊत, ओमकार दुगणे, विश्वास वाघ, राम निकम, मंगेश पाटील, प्रल्हाद जाधव, नितीन काळे, सुवर्णाताई पाटील, रोहिणीताई उखाडे, सचिन पवार, संदीप भरे, राज पाटील, अनिताताई ढेमसे, प्रमिला पाटील, हेमंत देशमुख, विष्णू अहिरे, गणेश पाटील, महेंद्र बेहेरे, प्रितेश रायते, राजेंद्र देवकर आदींनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर, त्रिलोक भामरे, समीर वडजे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघ सर्व सभासद आणि पदाधिकारी यांच्या वतीनं करण्यात आले। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे। यावर्षी हर घर तिरंगा मोहीम 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येते। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे। त्यांच्या आठवणीकरिता नागरिकांनी आपल्या घरांवर तिरंगा लावावा असं आवाहन मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी केले। ते मूर्तिजापूर येथे आयोजित हर घर तिरंगा यात्रा रॅलीच्या कार्यक्रमात बोलत होते। श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीला आमदार हरीश पिंपळे यांनी हिरवा झेंडा दाखवून घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ केला। यावेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, नगर परिषदचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव टाले, नायब तहसीलदार उमेश बनसोड यांनी स्वतः तिरंगा घेऊन रॅलीमध्ये सहभाग नोंदवलाय। हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। तसेच प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे। नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर अपलोड करावा असंही यावेळी कळवण्यात आलंय। तर 15 ऑगस्ट दिनी आमदार हरीश पिंपळे संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एक झाड आणि एक तिरंगा ध्वजाचे वितरण राबवणार असल्याचं यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी बोलताना सांगितलंय। रॅलीमध्ये यावेळी शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, गाडगे महाराज विद्यालय, श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, आदर्श कन्या विद्यालय, परमानंद मालानी हायस्कूल, इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मूर्तिजापूर आदी शाळांनी आपला सहभाग नोंदवलाय। यावेळी माजी नगरसेवक भरत जेटवाणी, राहुल गुल्हाणे, चंदन अग्रवाल, विलास वानखडे आदी कार्यकर्ते, माजी नगरसेवक, शासकीय कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हर घर तिरंगा रॅलीचा समारोपण नगर परिषद येथे करण्यात आलाय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल, तर कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे, सुभाष म्हैसने, संजय इसाळकर, आरोग्य निरीक्षक विजय लकडे, विजय कोरडे, केतन चिंचमलापुरे,
विलास वनस्कार, विलास ठाकरे, नितीन शिंगणे आदींनी केले. जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळस्कर सह गौरव अग्रवाल, मूर्तिजापूर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. माजी महापौर दशरथ पाटील यांनी नाशिक रोडमध्ये येऊन रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पाहणी केली. या खड्ड्यांचा पंचनामा थेट न्यायालयातच होणार आहे. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. जेल रोड परिसरात तर रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. संपूर्ण शहरातीलच रस्त्यांच्या दुरावस्थेला महापालिकेचा नगर विकास विभागाला जबाबदार धरून पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या 16 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यावेळी खड्ड्यासंदर्भात वर्तमानपत्रात छापून येणाऱ्या बातम्यांची कात्रणच सादर केली जाणार आहे. त्यासाठी पाटील हे शहरभर फिरत आहेत. सोमवारी ते नाशिक रोड भागात आले. उपनगर नाक्यापासून त्यांनी रस्त्यावरील खड्डे बघायला सुरुवात केली. उपनगर नाका, कॅनल रोड मार्गे त्यांनी पाण्याची टाकी, भीमनगर, प्रेटच्या बाजूचा रस्ता, नाशिक रोड, वीर सावरकर उड्डाणपूल, सिन्नर फाटा, बिटको चौक, नाशिक रोड बसस्थानक रस्ता बघितला. त्यावेळी त्यांना रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडला. खड्डे बघून संतापही व्यक्त केला. या साऱ्याच खड्ड्यांचा पंचनामा आता न्यायालयात केला जाणार आहे. म्हणजे इच्छामणी, कॅनल रोड, त्याच्या बाजूचा लोखंडे नगरचा मधला जाणारा रस्ता, शिवराम नगरकडे जाणारा मधला रस्ता आपण कॅनल रोडवरनच दाखवली. त्यानंतर सगळा जेल रोड घेतला, महसूल आयुक्त कार्यालय घेतलंय. त्यानंतर आपण तिथून निघालो महसूल आयुक्त कार्यालयाकडनं. आपण 15 ऑगस्ट 2003 मी महापौर असताना हा जो वीर सावरकर नाव दिलेला उड्डाण पूल 1.25 किलोमीटरचा बिगर टोल मुक्त पूल हा उत्तर महाराष्ट्रातलं नाक आहे. हा 15 ऑगस्ट 2003 ला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालेलं आहे. आणि हे ते कुंभमेळ्यात झालेलं आहे 2003च्या. म्हणजे ही आठवण पूर्ण भारत ह्या पुलाकडे पाहतोय. आणि ह्या उड्डाण पुलावर आता तुम्हाला 10 फूट देखील रस्ता दाखवा. सगळ्या पुलावरती खड्डे पडलेले आहे. अरे मग महापालिका वीर सावरकरांचं नाक आहे, उड्डाण पुलाला नाव. बाळासाहेब ठाकरेंनी पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. महापौर मी होतो, नितीन गडकरी हजर होते या पुलाला उद्घाटनाला. नितीन गडकरी होते. म्हणजे आताचे केंद्रीय परिवहन आणि रस्ते मंत्री हे देखील होते. मला तरी वाटतं गडकरी साहेबांनी NS3च्या आणि प्राधिकरण जे आहे महाराष्ट्र राज्याचं या सगळ्यांना सस्पेंड करून टाकावा आणि आपल्या कारकिर्दीला 100 गुण घ्यावा. नाशिक रोडमध्ये महसूल कार्यालय, 5 जिल्ह्याचं महसूल कार्यालय, आजपीसीएमची प्रेस आहे, अनेक शाळा आहे, तरीही रस्त्यांची एवढी दुरावस्था आहे आणि का काम होत नाही तुम्हाला काय वाटतं? नाशिक शहर 5 जिल्ह्यांचं नाक आहे, कारभारी आहे. नाशिक शहर 5 जिल्ह्यांचं कारभारी आहे. प्रेस झालं, महसूल आयुक्त कार्यालय झालंय. नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं मुख्य कोर्ट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, SP ऑफिस आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्रातली अपघात होणारी सगळी मंडळी बिचारी गोरगरीब आपल्या सिव्हिलला येतात. त्यामुळे नाशिक हे नाक आहे. आणि नुसतं नाक नाहीये, अख्खा कांदा हसवतोय बी आणि रडवतोय बी. म्हणजे आपलं द्राक्ष गोडे करतो आणि शेतकऱ्यांना मारतोय बी. भाजीपाला हे नाक आहे. गुजरातला देखील भाजीपाला आपल्या नाशिकचा जातोय, अख्ख्या मुंबईला जातोय, देशभर दिल्लीला जातोय आपलं. त्यामुळे नाशिक हे नाक आहे. हे खड्डे मुक्त करा. नाही तर महाराष्ट्र शासनाने 2.5 वर्ष झाले महापालिकेत सत्ता नाहीये कोणाची. प्रशासन आहे, एक त्यांना ठेवा, नाही त्यांना ढुंगणावर लात मारून हाकलून लावा. नाशिक काही पैसे कमावण्याचं माहेरघर नाहीये. नाशिक हे इतिहास आहे. इतिहासाला गालबोट लावू नका. ही माझी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे माझी विनंती आहे नाशिककरांच्या वतीने. सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बलवान बनवते. अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकता. या मौल्यवान दिवशी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे. तुमच्या यशाला सीमा राहू दे आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा वर्षा होऊ दे. नाशिक पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार ॲडव्होकेट श्री राहुल उत्तमराव ढिकले यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक
नाशिक रोड भाजपा मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, संतोष क्षीरसागर, गिरीश जगताप. तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवळा, संगमनेर, दिंडोरी, चांदवड, धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत. तरी इच्छुकांनी 87 999 22 493 या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी. जागर जनस्थानसाठी नाशिक. आपलं घर, ऑफिस, हॉटेल, रस्ते, कंपनी, उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड. नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स, कंपाऊंड वॉल, कंपाऊंड ब्लॉक, सिमेंट बेंच, PSC पोल्स अतिशय योग्य दरात, दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले. आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, दुसरा मजला, अंबिका अपार्टमेंट, मायको सर्कल, साधू वासवानी रोड, होलाराम कॉलनी, नाशिक 422010. कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ, कोटमगाव, नाशिक 422105. येवला प्लांटचा पत्ता 127 A2 कलंत्री लॉन्सच्या शेजारी, बाभळगाव रोड, पाटोदा रोड, येवला, जिल्हा नाशिक 423401. आमचा संपर्क क्रमांक 9272090251, 9272090252, 9272090253, 9850192224. आपण त्याच्यात OPC 53 सिमेंट्स वापरतो. त्याच्यानंतर झिंक असलेली जी STS वायर आहे, जिची 30 वर्षाची गॅरंटी, अशी STS वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपन्यांची वापरतो. आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली, म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे. आमचे पोल चांगले आहेत, लोकांनी वापरून बघितले, त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे MSCDCLचं त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय. पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे. त्याच्यानंतर त्याला आपण 10 mm, 20 mm आणि प्युअर वॉश सँड, ब्लॅक वॉश सँड वापरतो. त्याच्यामुळे क्रॅक हा प्रकार नाही आणि कलर पण चांगला आहे. सन अँड शाईन, टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो, म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जागर जनस्थान YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.